नमस्कार. मुंबई आमची मुंबईमध्ये मी पल्लवी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम. राष्ट्रगीतातला प्रत्येक शब्द न शब्द आपल्याला एक नवी प्रेरणा देत असतो. तन मन धनासहित या देशासाठी समर्पित करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करत असतो. रसिक हो, हे राष्ट्रगीत म्हणत असताना आपण खूप रोमांचित होतो. खरं सांगायचं तर हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला येतो आणि तो यायलाच हवा. हे गाणं म्हणत असताना मला कायम असं वाटतं की माझा भारत देश हा जगातल्या अन्य देशांपेक्षा काहीतरी आगळा आहे, वेगळा आहे, अनुपम आहे, न्यारा आहे आणि म्हणूनच तो आम्हा प्रत्येकाला प्यारा आहे आणि म्हणूनच आम्हाला प्रत्येकाला भारतीय असण्याचा अभिमान आहे. चला तर मग याच नोटवरती पाहूयात मुंबईतल्या मागच्या आठवड्यातल्या या विशेष घडामोडी. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे खास उपक्रम पूर्वोत्तर को जानो भारत जानो. एक्सपेरिमेंट विथ लव्ह या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. दोस्ती लाफ्टर क्लबच्या 7व्या वर्धापन दिन सोहळ्यात हास्याचे अनंत तुषार. सुधीर माइंडकर लिखित संगीत कला शिक्षण या पुस्तकाचे प्रकाशन. सुकन्या नृत्यालयाच्या 9व्या वर्धापन दिनी विद्यार्थिनींचा नृत्याविष्कार नवरंग. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडच्या 64व्या वर्धापन दिनी रुस्तम मिरवानजी अल्पाईवाला मेमोरियल आणि नीलम खुर्शीद कांगा मेमोरियल पुरस्कारांचे वितरण. मध्य प्रदेश राज्य पर्यटन विकास निगमतर्फे महाराष्ट्रातील पर्यटकांना मध्य प्रदेशात पर्यटनासाठी येण्याचे आमंत्रण. मुंबईतल्या एखाद्या कॉलेज विद्यार्थ्याला उत्तरांचल महाविद्यालयातला एखादा विद्यार्थी भेटतो. मग त्यांच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक गप्पा रंगतात. असं एक चित्र डोळ्यासमोर आणून बघा बरं. मला नेहमी असं वाटतं की 4 भिंतीतल्या शिक्षणापेक्षा सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यातील, इतकंच कशाला वेगवेगळ्या राज्यातील मुलं काही खास निमित्तानं एकत्र यायला हवीत, निदान वर्षातून एकदा तरी. नक्कीच विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळा उपक्रम ठरू शकतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित स्टुडंट्स एक्सपिरियन्स इंटरस्टेट लिव्हिंग सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त खास कार्यक्रमाला उपस्थिती होती राज्यपाल माननीय चेन्नामानेनी विद्यासागर राव यांची. आयोजकांतर्फे माननीय राज्यपालांचे यथोचित स्वागत करण्यात आले. या उपक्रमाच्या निमित्तानं ईशान्येकडून 7 राज्यातून आलेल्या प्रतिनिधींची सांस्कृतिक देवाणघेवाण झाली. या उपक्रमात सहभागी महत्त्वाच्या व्यक्तींचा स्वागतपर सत्कार करण्यात आला. पूर्वोत्तर को जानो भारत जानो या खास उपक्रमाचं उद्घाटन माननीय राज्यपालांच्या हस्ते झालं. मनोरंजनपर गाण्यांनी उपस्थितांचं स्वागत करण्यात आलं. I am indeed delighted to be in your midst to launch the Golden Jubilee. माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचं स्वागत करताना म्हटलं, यंदाच्या या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त आयोजित उपक्रमाचं मी अभिनंदन करतो. ईशान्येकडून आलेल्या 7 राज्यातील प्रतिनिधींचं मी महाराष्ट्राच्या वतीनं स्वागत करतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते या उपक्रमाशी अनेक वर्षांपासून जोडलेले आहेत, हे कौतुकास्पद आहे.
मला या गोष्टीचा विशेष आनंद होत आहे की 1965 मध्ये या उपक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रात आलेली मंडळी आज 2015 मध्ये पुन्हा एकदा या उपक्रमात सहभागी होत आहेत. आज ते ज्येष्ठ नागरिक म्हणून इथे आले आहेत. एकूणच मी सर्व उपस्थितांचं मनापासून स्वागत करतो. I extend warm welcome to all of them. इश्क, मोहब्बत, प्यार, लव, प्रेम, भाषा जरी वेगवेगळी असली तरी सुद्धा अर्थ मात्र एकच. प्रेम म्हणजे शब्दांच्या पलीकडलं गाणं, डोळ्यांनी बोलत राहणं, स्वप्नांनी मोहरून जाणं, चांदणं झेलीत फिरणं. प्रेम म्हणजे जीवाचा जिवलग होणं. प्रेमाला वयाचं बंधन नाही, वेळेचं लिमिट नाही. पाहुयात याच प्रेमावरच्या एका पुस्तकाचा हा प्रकाशन सोहळा. चर्चगेट येथील मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहात आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा. डॉक्टर मीनल कतर्नीकर आणि मिलिंद कतर्नीकर यांच्या एक्सपेरिमेंट विथ लव्ह या पुस्तकाचं प्रकाशन एका छोट्या मुलीच्या हस्ते झालं. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित मान्यवरांचं प्रकाशन संस्थेतर्फे स्वागत करण्यात आलं. प्रेम दिल्यानं वाढतं या आशयाच्या खास कार्यक्रमात संगीताच्या माध्यमातून प्रेमाचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये अगदी विद्यार्थ्यांपासून गृहिणींपासून ते चाकरमान्यांपर्यंत प्रत्येक जण 5 ते 6 दिवस काम करून अगदी थकून जातो. खरं तर तो थकून जातो ते रोजच्या रुटीनमुळे, आणि म्हणूनच आठवड्याचा एक दिवस जेव्हा त्याला मिळतो तेव्हा तो दिवस तो राखून ठेवतो. त्या दिवशी तो राजा असतो. नो वरीज, नो टेन्शन्स, ओनली एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. वडाळ्याच्या दोस्ती लाफ्टर क्लबतर्फे आयोजित 7वा वार्षिक एंटरटेनमेंट डे. हास्य जल्लोषात चिंब भिजून जाण्यासाठी अनेक मंडळी उपस्थित झाली होती. सुप्रसिद्ध हास्य सम्राट कमलेश मसालावाला यांनी हास्याच्या कारंज्यात उपस्थितांना अपेक्षेप्रमाणे भिजवून टाकलं. दैनंदिन जीवनातील ताणतणाव, कष्ट, दुःख यांना विसरून सर्व मंडळी आनंदी वातावरणात अक्षरशः मशगूल झाली होती. लाफ्टर इज़ माई लाइफ, बिकॉज मैं जानता हूँ कि लाफ्टर दुनिया में ऊपर वाले ने सिर्फ और सिर्फ इंसान को दिया है, और मुझे खुशी है कि जिससे मैं जुड़ा हूँ लाफ्टर थेरेपी से, और आज दुनिया की सबसे बड़ी जो बीमारी है, तकलीफ़ है, टेंशन है, स्ट्रेस, तनाव, डिप्रेशन, उसका कोई भी खर्चे के बिना अच्छे होने के लिए कुदरत ने इंसान को दिया है. और जिस दिन ये मीडिया के थ्रू ये लोगों के समक्ष जाएगा तो मुझे लगता है कि हमारा देश का कोई बच्चा, कोई लेडीज़, कोई जेंट्स सुसाइड लेवल तक नहीं पहुंचेगा. सबसे बड़ा फ़ायदा मुझे अपनी लंग पावर से हुआ है, लंग पावर इंक्रीज़ करने से. मैं COPD का पेशेंट हूँ, क्रॉनिक ऑब्सेसिव ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिजीज़. वो उसमें लंग्स की पावर कम हो जाती है, सांस में तकलीफ़ होती है. लाफ्टर क्लब ज्वाइन करने के बाद मैंने महसूस किया कि मैंने अपने आप को बहुत इंक्रीज़ किया है लंग पावर को. और मेरा अभी पल्मोनरी फंक्शन टेस्ट हुआ, उसने टेक्नीशियन ने पूछा कि आपकी एज के देखते हुए आपका काफ़ी PFT बहुत अच्छा हुआ है, आपके इस रीज़न क्या है. तो मैंने कहा कि इसका रीज़न यही है कि मैं लाफ्टर क्लब का मेंबर हूँ. आजकाल शाळेतल्या मुला मुलींविषयी पालकांची एक कॉमन तक्रार असते. काही मुलांना फुटबॉल खेळायला आवडतं, काहींना क्रिकेट खेळायला आवडतं, काहींना संगीतात रस असतो, काहींना डान्समध्ये रस असतो. पण पालकांचं म्हणणं असं असतं की मुलं जर हे सगळं करत राहिली तर ती अभ्यास कधी करणार, आणि हे सगळं करायला आमच्या मुलांकडे वेळ कुठे आहे. पण उलटपक्षी मला असं वाटतं कुठल्याही कलेचं शिक्षण हे कधीच वाया जाऊ शकत नाही. खरं सांगायचं तर कलेची आजच्या शिक्षणाशी सांगड घालता येऊ शकते.
कलानगर बांद्रा येथील शारदा संगीत विद्यालयात आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा. संगीत कला शिक्षण या पंडित सुधीर माइंडकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन. दुसरं पुस्तक स्वर अर्चना पंडित अरुण काशाळकर यांच्या बंदिशी हे होतं. त्याचंही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झालं. या सोहळ्याच्या निमित्तानं पंडित अरुण काशाळकर यांच्या शिष्यांनी संगीत मैफिलीतून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. तालबद्ध पदन्यास, दिमागदार हालचाली आणि चेहऱ्यावरील समर्पक भाव यांचा एक सुंदर संगम म्हणजेच नृत्याविष्कार. नृत्याविष्कार सादर करणारा कलाकार नृत्यातून स्वतः जितका आनंद मिळवतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आनंद तो रसिक प्रेक्षकांना मिळवून देतो. आणि याचं कारण मला तरी असं वाटतं की कलाकाराच्या हालचालींपेक्षा सुद्धा त्याचं मन आतल्या आत नृत्य करत असतं आणि ते मनाचं नृत्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं, त्यांना ते दिसतं. आणि म्हणूनच असा नृत्याविष्कार पाहिल्यानंतर प्रेक्षकांची अवस्था ही ब्रह्मानंदी टाळी लागल्यागत होते. पाहुयात असाच एक सुंदर नृत्याविष्कार नवरंग. सुमुखी परफॉर्मिंग आर्ट्स फाउंडेशनच्या सुकन्या नृत्यालयातर्फे आयोजित 9वा वर्धापन दिन सोहळा. खास कार्यक्रम नवरंग. या नवरंग कार्यक्रमात सुकन्या नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी वैविध्यपूर्ण नृत्याविष्कार सादर केला. गुरूंच्या समोर नृत्य शिक्षणातील मिळालेले धडे विद्यार्थिनींनी खास मेहनत घेऊन सादर केले असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. तमसोमा ज्योतिर्गमय, फ्रॉम डार्कनेस लीड अनटू लाईट. हे घोषवाक्य ज्या अंधांसाठी लागू पडतं त्यांच्यासाठी गेली 6 दशकं सातत्यानं कार्यरत असणारी एक संस्था अर्थातच नॅब. आपण डोळस माणसं सुद्धा अचंबित होऊ असं हे नॅबचं कार्य. आणि म्हणूनच इथून बाहेर पडणारी मुलं ही बाहेरच्या जगातल्या डोळस मुलांच्या बरोबरीनं आपल्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल करतायत. द नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड अर्थात नॅब. नॅब संस्थेचा 64वा स्थापना दिवस सोहळा.
संस्थेच्या खास पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरात के रामकृष्ण, विजय आवाड, हेमंत टकले, मोहित शहा यांचा विशेष सहभाग होता. नॅब रुस्तम मेरवानजी अल्पाईवाला मेमोरियल अवॉर्ड्सचा सन्मान डेहराडूनच्या शार्प मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या संस्थेला मिळाला. नॅबचे ब्रँड अँबॅसेडर जॉन अब्राहम यांच्या हस्ते सत्कार मूर्तींचा विशेष गौरव करण्यात आला. द नीलम खुर्शीद कांगा पुरस्काराच्या मानकरी NM स्वाती आणि सुष्मिता बुधना या होत्या. हमारे सबसे पहले द फाउंडर प्रेसिडेंट ऑफ नैब इंडिया ये थे बैरिस्टर पद्मश्री रुस्तम जी मेहरवान जी अल्पाईवाला, रुस्तम मेहरवान जी अल्पाईवाला. तो ये जो थे खुद दृष्टिबाधित थे, लेकिन फिर भी इन्होंने आगे जाके एक वकालत की कोर्ट में और काफ़ी नाम कमाया. ब्रेल जो है इसकी यूनिफाइंग कोड इन्होंने प्रिपेयर किया, तो उसके नाम पे ये अवार्ड हर बरस हम देते हैं. इसके बाद दूसरी जो अवार्ड है नीलम खुर्शीद कांगा अवार्ड. ये मैडम जैसे बताया था कि ये हमारी वुमेन के लिए, लेडीज़ के लिए काफ़ी शोधदायक, काफ़ी इनकरेजिंग उन्होंने बहुत काम किया है. And we are giving this award every year in the name of Neelam Khurshid Kanga also. रसिक हो, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये अशी अनेक पर्यटनप्रेमी मंडळी आहेत ज्यांनी नायगरा फॉल हा कॅनडात जाऊन पाहिलेला आहे. आफ्रिकन सफारीची मजा लुटलेली आहे. रात्रीच्या झगमगाटातला आयफेल टॉवर पाहिलेला आहे. पण भारतातली अजिंठा वेरूळची लेणी पाहिलेली नाही, कुतुब मिनार पाहिलेला नाही. अशा पर्यटकांसाठी खास पुढाकार घेणारं आणि या तुमचं स्वागत आहे असं आग्रहानं म्हणणारं राज्य म्हणजेच मध्य प्रदेश. मध्य प्रदेश पर्यटन विभागानं आपल्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण दिलेलं आहे. पाहूयात असं काय आहे मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेश राज्य पर्यटन विकास निगम मर्यादित तर्फे आयोजित खास पर्यटन प्रदर्शन. गोरेगावच्या मुंबई एक्झिबिशन सेंटरमध्ये मध्य प्रदेश राज्य पर्यटन विकास निगमने मध्य प्रदेशातील पर्यटन विषयक माहितीची द्वारं चित्रांच्या माध्यमातून खुली केली होती. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं पर्यटक मध्य प्रदेशात यावे यासाठी हा खास उपक्रम प्रदर्शनाच्या द्वारे राबवण्यात आला. प्रदर्शनात सहभागी झालेल्या प्रत्येकाला मध्य प्रदेशात येण्याविषयी जणू खास निमंत्रण देण्यात आलं. हमारे पास 70 होटल्स है, बजट क्लास होटल्स भी है उसमें, और स्कूल ग्रुप्स के लिए हॉस्टल है कान्हा में, विच इज़ वन ऑफ द लार्जेस्ट इन एशिया. कान्हा नेशनल पार्क, बांधवगढ़ इज़ देयर, पेंच इज़ देयर विच इज़ 100 किलोमीटर्स फ्रॉम नागपुर. इन सब की फैसिलिटीज़ गवर्नमेंट देता है और हमारे है वो बहुत ही यूनिक जगह पे रहते हैं. ऑलवेज एवरीथिंग, ऑल द होटल्स आर वेरी यूनिक. इट इज़ नॉट बिल्डिंग टाइप एनीवेयर, बट इट इज़ अ बंगलो टाइप. प्रजासत्ताक भारताची 65 साजरी करत असताना उद्याच्या भारताची प्रतिमा आपण प्रत्येकानं मनामनात निश्चित करायला हवी. जग खूप वेगानं बदलताना दिसतंय. तोच वेग आपण प्रत्येकानं आत्मसात करायला हवा. युरोप, अमेरिका, जपान यासारख्या देशांचा प्रगतीचा आलेख पाहिला की असं वाटतं
प्रजासत्ताक भारताची 100 डोळ्यासमोर ठेवूनच आपण प्रत्येकानं कामाला लागायला हवं. पण त्यासाठी गरज आहे प्रचंड आणि भन्नाट वेगाची. उद्याच्या प्रगतिशील वाटचालीमध्ये महाराष्ट्र राज्य आणि अर्थातच मुंबई शहर यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे, याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. तेव्हा चला तर मग शुभस्य शीघ्रम म्हणूयात आणि एकजुटीनं कामाला लागूयात. आज याच नोटवरती मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेते आहे. पुन्हा आपण भेटणार आहोतच पुढच्या आठवड्यात याच वेळी याच ठिकाणी तुमच्या लाडक्या कार्यक्रमात मुंबई आमची मुंबईमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.